प्रथम तर सिद्धिताई वस्त्रे यांनी परवा 5 तारखेला मोहोळ नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मी जनतेच्या कौलचं आणि जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं स्वागत करतो आणि प्रथमतः त्यांना त्या पदावर बसल्याबद्दल मी माझ्या भगिनी सिद्धिताई वस्त्रे यांना शुभेच्छा देतो. त्यांनी मोहोळचा नगराध्यक्षपदाचा कारभार चांगला करावा आणि त्या करतील बी, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. त्यांनी निवडणूक लढताना जे त्यांचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे 2022 सालचं, ते ज्यांनी जे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पाठवलं, त्या प्रस्तावाची प्रत मी माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतली आणि त्याचं थोडंसं अवलोकन केलं असतं असं माझ्या लक्षात आलं की आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी त्यांचा जातीचा दाखला हा त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या जात पडताळणी सर्टिफिकेटवर काढलेला आहे. त्यांनी त्यांच्या त्या प्रकरणामध्ये जातीचा दाखला बरोबर त्यांनी त्यांचा शाळा सोडलेला दाखला दिला आहे, जे की त्यांचा जन्म 2003चा आहे. त्याच्यामध्ये बेडाजंगम आहे. त्यांनी त्यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा 1969चा पुरावा दिला आहे, त्याच्यामध्येही बेडाजंगम आहे. पण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतर मागासवर्गीय भटक्या अधिनियम 2000 सालचा जो कायदा आहे, त्याच्यामध्ये जातीचे दाखले देणे आणि पडताळणी करणे या अधिनियममध्ये 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा लागतो, जे की त्यांनी त्यांच्याच कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे. त्यांचे वडील राजू वस्त्रे, त्यांचे चुलते आणि विश्वनाथ शिवराज वस्त्रे आजोबा हे 1950 पूर्वीचा पुरावा म्हणलं आहे. ते म्हणजे या पुराव्याच्या आधारावर माझे जातीचा दाखला पडताळणी करून द्या. आणि वस्तुतः जर बघितलं तर त्यांचे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतला सदस्य होते, सरपंच होते आणि ते अनुसूचित जातीमधूनच निवडून आले. हे पण सत्य आहे. काल आमचे मित्र बारसकर साहेबांनी आपणास प्रसारमाध्यमातून पाहिलं मी, ते बरोबर आहे अगदी. आणि ते अनुसूचित जातीचा बेडाजंगमचं त्यांचं सर्टिफिकेट होतं. पण त्यांचा जो शाळा सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा जन्म 1928चा आहे आणि त्यांनी मोहोळच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1मध्ये प्रवेश घेतला 1933ला, जे की हे प्री कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आहे, म्हणजे घटनेच्या पहिलं. आणि याच्यामध्ये यांची जात हिंदू जंगम अशी आहे. म्हणजे हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे असा आहे की ज्याच्यावरती ते बेडाजंगम जातीय दाखला मागते. आणि हा हिंदू जंगम हे OBCमध्ये येतं. मग मला माझ्या वस्त्रे कुटुंबाला, आज मी मोहोळचाच आहे, तेही मोहोळचेच आहेत, आज वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचं वीरभद्रेश्वर मंदिराचे मानकरी आहेत. आमच्या गावचे ते गुरुघर आहे. आम्ही त्यांना प्रत्येकांना महाराज म्हणून संबोधतो आणि ते आमचे नेहमीच आदरस्थानी असणार आहेत आणि पुढेही असणार आहेत. का तर वीरभद्रेश्वर हे आमचंही दैवत आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्याकडे बेडाजंगम असलेला कुठलाही एक पुरावा द्या, दाखवा, जो की संविधानापूर्वीचा असेल. मी त्या क्षणी यातून मागाल.